हॅलो गाईस, कसे आहेत तुम्ही? तर आज आमचा पावभाजी बनवायचा बेत ठरला होता. तर भाजी मी आणून सकाळी साफ वगैरे करून शिजवून घेतलेली आणि मला ह्याची व्हिडिओच नाही काढता आली. तर आता मी शिजवून झाल्यावर व्हिडिओ काढते. तर मग चला बघूया पावभाजीची रेसिपी. तर मी इथे 4 टॅमॅटो आणि 5 कांदे घेतलेले, आलं लसूण आणि मिरची बारीक कापून घेतलेली. तर एका टोपाला आता तेल घेऊन त्यामध्ये जिरं आणि हिंगाची फोडणी देऊन त्याच्यामध्ये आता हे आलं लसूण आणि मिरची चांगलं लाल होईपर्यंत परतवून घेणार आहे. त्याच्यामध्ये आता मी हा कांदा टमॅटो बारीक चिरलेला कापते आणि तो पण चांगला परतवून घेते. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते कांदा टमॅटो शिजायला आणि मग थोड्या वेळ झाकून ठेवते. तर आता तुम्ही बघू शकता कांदा एकदम मस्त शिजला आणि त्याला तेल पण सुटलं आहे. तर आता त्याच्यामध्ये मी जे मसाले घेतले ते मसाले त्याच्यात टाकणार आहे आणि मसाले चांगले एकदम मिक्स करून थोड्या वेळ 5 मिनटासाठी मसाल्यांना तेल सुटेपर्यंत मी झाकून ठेवणार आहे परत. तर मसाल्यांना आता मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे. आता एकदा मिक्स करून मी त्याच्यामध्ये आता जी भाजी मॅश करून घेतलेली आहे ती भाजी त्यामध्ये मी टाकणार आहे आणि मस्तपैकी हलवून घेणार आहे. तर आता इकडे मी भाजीला 2-3 वेळा उकळी काढून घेतलेली आणि आता त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकणार आहे आणि हलवून घेणार आहे. आणि एका साईडला मी तवा घेतलेला पाव भाजायला. तर तव्यावरती मी तेल टाकून त्याच्यावरती थोडा आपला पावभाजीचा जो मसाला ग्रेव्ही आहे ती टाकलेली आणि त्याच्यामध्ये पाव मस्तपैकी असे फ्राय करून घेतलेले. तर पावभाजी आपल्या आता रेडी झालेली आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. थँक्यू.